तर बघा, आज आपण या लेक्चरमध्ये जे आपलं काय मटेरियल नाउन आहे त्या मटेरियल नाउन विषयी आपण जे काही महत्त्वपूर्ण नियम आहे ते महत्त्वपूर्ण नियम आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघा की आपण जे काही इंग्रजी व्याकरण शिकत आहोत, या इंग्रजी व्याकरणाच्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण मटेरियल नाउन हा जो टॉपिक आहे या टॉपिक विषयी आपण इन डिटेलमध्ये काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत. म्हणजेच मटेरियल नाउनला आपण काय म्हणतो, तर पदार्थवाचक नाम. बरोबर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला इन शॉर्ट मध्ये थोडंसं लिहून देतो की सॉलिड बरोबर आहे म्हणजे स्थायू, त्यानंतर लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅस म्हणजे वायू, या प्रकारचे जे काही अवस्था असतात बरोबर आहे, या प्रकारच्या अवस्था कशावरती डिपेंड असतात, तर या प्रकारच्या अवस्था आहेत बरोबर, या कशावर डिपेंड आहेत, तर मटेरियल नाउन वरती डिपेंड आहेत. बरोबर मटेरियल नाउनलाच आपण काय म्हणत असतो, पदार्थवाचक नाम असं म्हणत असतो. मटेरियल नाउनला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणत असतो. पदार्थवाचक नाम कशावरती अवलंबून आहे, तर पदार्थवाचक नाम स्थायू द्रव वायूवरती अवलंबून आहेत आणि स्थायू द्रव वायू ह्या अवस्था आहेत. बरोबर तर विद्यार्थी मित्र हो, एक लक्षात घ्या की जर आपण मटेरियल नाउनचा स्टडी करत असू तर मटेरियल नाउन हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, बघा की आपण मागील लेक्चरमध्ये मटेरियल नाउनचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण किंवा जे महत्त्वाचं काय होतं, जो बेसिक अंडरस्टँडिंग होतं बरोबर, बेसिक अंडरस्टँडिंग, ते बेसिक अंडरस्टँडिंग आपण मागील लेक्चर्स मध्ये काय केलेलं होतं, पाहिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्र बघा, या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण जे मटेरियल नाउनचे नियम होते म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन होतो, त्याच पद्धतीने आपण मटेरियल नाउनचे नियम आहेत ते नियम आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, एक तुम्ही नोट लिहून घ्या, ती नोट सर्व विद्यार्थ्यांना कामाला येईल की भाववाचक नाम, भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या, भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या, भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या विरुद्ध असते. भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या विरुद्ध असते. बरोबर म्हणजे काय की आपण जे भाववाचक नाम म्हणतो ते भाववाचक नाम बरोबर, भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या विरुद्ध असते. बरोबर फॉर एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्र हो, की हे मटेरियल नाउन आहे, मटेरियल नाउनलाच आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो आणि पदार्थवाचक नाम स्थायू द्रव आणि वायू स्वरूपामध्ये असतं. आता विद्यार्थी मित्र हो, स्थायू द्रव आणि वायू या तीन काय आहेत, अवस्था आहेत. विद्यार्थी मित्र हो, एक लक्षात घ्या की तुम्हाला हे जे मी नोट लिहून देतोय ही नोट तुम्हाला तुमच्या ऑल ओव्हर एज्युकेशन साठी बरोबर आहे, ऑल ओव्हर एज्युकेशन असतं बरोबर, त्यासाठी म्हणजे तुम्ही किती जरी डिग्री घेतली तरी तुम्हाला ते काय असणार आहे, महत्त्वाचंच असणार आहे. मटेरियल नाउन लाच आपण पदार्थवाचक नाम म्हणतो आणि पदार्थवाचक नाम कसं ठरतं, डिफाइन करतो, तर स्थायू द्रव वायू आणि ह्या त्याच्या अवस्था आहे. नोट काय आहे की भाववाचक नाम हे पदार्थवाचक नामाच्या विरुद्ध असते, म्हणजे सर्व बाबतीमध्ये ते विरुद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन इज अपोजिशन, abstract noun is opposition of material noun. Abstract noun is opposition of material noun. Abstract noun is the opposition of material noun. म्हणजे abstract noun चे जे रूल आहेत ते मटेरियल नाउनच्या विरुद्ध असतात. विद्यार्थी मित्र हो, बघा की abstract noun चे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते सुद्धा आपण बघूया. की विद्यार्थी मित्र हो, जसा अब्स्ट्रॅक्ट नाउनचा पहिला नियम होता, काय होता तो पहिला नियम, की ए आणि एन ही उपपद आपण
अब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत वापरली तर ते वाक्य चुकीचं असायचं. मग सेम ए किंवा एन ही उपपदे घेतली आणि त्यामध्ये जर मटेरियल नाउन काय केलं मी ऍड केलं तरी सुद्धा ते वाक्य चुकीचंच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा एक्झाम्पल असं आहे, माय वाईफ डिड नॉट put a sugar in the tea. बरोबर. माय वाईफ डिड नॉट पुट अ शुगर इन द टी. विद्यार्थी मित्र हो, बघा की हा भाग अत्यंत महत्वाचा आणि व्यवस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळेल. माय वाईफ डिड नॉट पुट अ शुगर इन द टी. विद्यार्थी मित्र बघा की ह्या वाक्यामध्ये शुगर हे काय आहे, शुगरला आपण काय म्हणतो, साखर असं म्हणतो. बरोबर. आपण साखर ही चहामध्ये वापरत असतो. तेच सांगणारे वाक्य आहे, माय वाईफ डिड नॉट पुट अ शुगर इन द टी. बरोबर. म्हणजे आता ती शुगर आहे, आता शुगर आहे म्हटल्यावरती कुठल्या स्टेटमध्ये जाणार, तर मटेरियल नाउन म्हटलं की स्टेट, जी काही येणारी अवस्था आहे ही अवस्था महत्वाची असते. आता मटेरियल नाउन म्हटलं की कुठल्या स्टेटमध्ये जाणार ते बघा विद्यार्थी मित्र. स्टेट किती आहेत, पहिली आहे ती म्हणजे सॉलिड, त्यानंतरची आहे ती म्हणजे लिक्विड आणि त्यानंतरची आहे ती म्हणजे गॅस. जनरली देयर आर 3 टाइप्स ऑफ स्टेट्स इन सायन्स. विद्यार्थी मित्र बघा की एक एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो. विद्यार्थी मित्र पूर्वी शाळेत आपल्याला इयत्ता 5वी 4थी या दरम्यान विज्ञानाची फक्त तोंड ओळख व्हायची. बरोबर. फक्त विज्ञान म्हणजे काय, बेसिकली आपण विज्ञानामध्ये काय स्टडी करतो हे सर्व विद्यार्थ्यांना असायचं. बघा विद्यार्थी मित्र, त्यावेळी आपल्याला जे काही शिक्षक असतील ते आपल्याला शिक्षक काय विचारायचे की पदार्थाची अवस्था किती, तर ते सांगायचे स्थायू, द्रव, वायू. बरोबर. म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. परंतु विद्यार्थी मित्र आज सायन्स मध्ये इतके शोध लागलेले आहेत आणि इतकं इन्व्हेन्शन झालेलं आहे, सायन्समध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत, तर नवीन अजून 2 अवस्था आहेत, अजून 3 म्हणायला लागतील. तर त्यातली 4थी अवस्था असते ती म्हणजे प्लाझ्मा, त्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट आणि त्यानंतर आहे क्वांटम स्टेट. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, विचार करावा लागतो. बघा की भाववाचक नामे पदार्थवाचक नामाच्या विरुद्ध असते. अब्स्ट्रॅक्ट नाउन इज अपोजिशन ऑफ मटेरियल नाउन. त्यामध्ये पुन्हा हा रूल आहे ए एन प्लस मटेरियल नाउन. आता एक्झाम्पल काय, माय वाईफ डिड नॉट पुट अ शुगर इन द ट्री. विद्यार्थी मित्र बघा की आता हे मटेरियल नाउन आहे, शुगर हे तुमचं मटेरियल नाउन आहे, इतपत सर्व बरोबर आहे. बरोबर का. शुगर हे तुमचं मटेरियल नाउन आहे, शुगर हे तुमचं काय आहे, मटेरियल नाउन आहे, इतपत बरोबर आहे. साखर हे आपलं पदार्थवाचक नाम आहे, बरोबर आहे. परंतु पदार्थवाचक एवढाच नियम लक्षात ठेवा, ए एन प्लस मटेरियल नाउन लक्षात ठेवण्यापेक्षा किंवा ए एन प्लस अब्स्ट्रॅक्ट नाउन लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मटेरियल नाउनच्या आधी कोणतंही उपपद वापरलं जात नाही. तर बघा विद्यार्थी मित्र, हा बेसिक नियम होता. आता आपण ह्याच्या पुढे ऍडव्हान्स नियम लक्षात ठेवणार आहोत. विद्यार्थी मित्र काय होतं की काही वेळेला आपण जे रूल लक्षात ठेवतो ते रूल आपण पाठ करत असतो, पण आपण किती पाठ करणार, पाठांतराला एक ठराविक मर्यादा असलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र पाठांतराला एक ठराविक स्वरूपाची मर्यादा असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, अंडर कन्सिडरेशन पुढचा नियम आहे. अंडर कन्सिडरेशन बरोबर. अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा वापर, अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकल, बरोबर, आर्टिकलचा वापर केला जातो. अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा वापर केला जातो. अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघा की त्यामध्ये असं आहे, सुनील्स डॉटर, बरोबर. अंडर कन्सिडरेशन साठी
आर्टिकलचा वापर केला जातो. सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर अ मिल्क. सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर अ मिल्क. सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर अ मिल्क. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण लिक्विड फॉर्मॅट मध्येच घेऊ शकतो. याच गोष्टी काय या लिक्विड फॉर्मॅट मध्ये आपण काय करू शकतो घेऊ शकतो. विद्यार्थी मित्र अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा वापर केला जातो. कशासाठी वापर केला जातो? अंडर कन्सिडरेशन जे असतं त्या अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा जो असणारा वापर आहे तो वापर काय केला जातो. विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या की अंडर कन्सिडरेशन साठी आर्टिकलचा वापर केला जातो. त्यामध्ये असं आहे की सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर अ मिल्क. यामध्ये मिल्क हे काय आहे लिक्विड आहे, परंतु इथे ए हे आर्टिकल आपण वापरतच नाही. म्हणजे असा नियम आहे मटेरियल नाउनचा की त्याच्या आधी हे नाउन येत नाही. म्हणजे ह्या वाक्यामध्ये म्हणजे हे वाक्य करेक्ट कधी होईल तर करेक्ट वाक्य यावेळी होईल की सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर मिल्क. सुनील्स डॉटर वॉज क्राईंग फॉर मिल्क. हे विद्यार्थी मित्र वाक्य अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र बघा की आपण द हे आर्टिकल कधी वापरू शकतो हे सुद्धा आपल्याला या लेक्चरच्या माध्यमामधून काय करायचंय पाहायचंय. जसं आपण सांगितलं की ए आणि एम हे जर आर्टिकल असेल किंवा ही जर उपपद असतील तर ही जी असणारी उपपद आहेत ह्या उपपदांचा आपण कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी आपण वापरू शकत नाही. अंडर कन्सिडरेशन असेल म्हणजे काहीतरी त्या गोष्टीला अर्थ असेल तर आपण ड वापरतो. आता द कधी वापरू शकतो बरोबर आहे. द हे उपपद कधी वापरू शकतो. आयडेंटिफाईड असेल तर मुद्दा नंबर 1 आयडेंटिफाईड असेल तर बरोबर. द हे उपपद कधी वापरू शकतो आयडेंटिफाईड असेल तर. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विथ सम इन्फॉर्मेशन. जर असेल तर किंवाच त्याला आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन बरोबर त्यालाच ऍडिशनल इन्फॉर्मेशन बरोबर म्हणजेच त्याला अतिरिक्त माहिती बरोबर त्याला आपण काय म्हणतो अतिरिक्त माहिती. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की द हे उपपद कधी वापरू शकतो तर द हे उपपद आहे तर द हे उपपद कधी वापरू शकतो तर आयडेंटिफाईड असेल तर विथ सम इन्फॉर्मेशन ऍडिशनल इन्फॉर्मेशन किंवा अतिरिक्त माहिती असेल तर आपण द हे उपपद काय करू शकतो वापरू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा नियम बघा की मटेरियल नाउन सोबत बरोबर आहे म्हणजे मटेरियल नाउन सोबत हा नियम अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये सुद्धा सेम आहे. मटेरियल नाउन प्लस एस प्रत्ययाचा वापर आपण करू शकत नाही बरोबर. वापर आपण काय करू शकत नाही. विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या की द चा आपण वापर कधी करू शकतो की द हे उपपद कधी वापरू शकतो आयडेंटिफाय बरोबर आहे. द हे उपपद आहे
द हे उपपद आपण कधी वापरू शकतो तर द हे असणारं उपपद आहे. द हे उपपद कधी वापरू शकतो? द हे उपपद आपण आयडेंटिफाईड असेल तर वापरू शकतो किंवा विथ सम इन्फॉर्मेशन असेल तर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे जर अतिरिक्त माहिती असेल तर आपण द हे उपपद वापरू शकतो. त्यानंतरचा नियम आहे मटेरियल नाउन ला आपण एस किंवा एस प्रत्ययाचा वापर करू शकत नाही. त्यामध्ये एक्झाम्पल असं आहे बरोबर. त्यामध्ये असं एक्झाम्पल आहे अ गोल्ड्स इज अ मेटल. ऍक्च्युली विद्यार्थी मित्र बघा एस किंवा एस प्रत्यय आपण लावू शकत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्र हे वाक्य करेक्ट कधी होईल तर गोल्ड्स आपण गोल्ड करू. अ गोल्ड इज अ मेटल. अ गोल्ड इज अ मेटल बरोबर. अ गोल्ड इज अ मेटल. आता विद्यार्थी मित्र आपण एक नवीन आपण एक दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. वी शाल all salts in our इंडस्ट्री. साल्ट्स आहे बरोबर. साल्टचं काय व्हायला पाहिजे? साल्ट व्हायला पाहिजे. त्याच वेळी ते वाक्य काय असणार आहे? करेक्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र बघा की यानंतर आपण एक नवीन रूल शिकणार आहोत की जो रूल आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत बरोबर. जो नियम आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत आणि तोच नियम आपण मटेरियल नाउन मध्ये सुद्धा शिकणार आहोत. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा जर तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचं आणि मटेरियल नाउनचं जर तुलना केली किंवा कंपॅरेटिव्ह पाहिलं तर त्याच्यामध्ये काही जे मुद्दे आहेत ते काही जे असणारे नियम आहेत ते नियम सरळच असलेले आपल्याला पाहायला मिळेल. अ फ्यू त्यानंतर द फ्यू त्यानंतर व्हेरी फ्यू. अ फ्यू द फ्यू व्हेरी फ्यू प्लस मटेरियल नाउनचा वापर केला प्लस मटेरियल नाउनचा वापर केला जात नाही बरोबर. अ फ्यू बरोबर. अ फ्यू त्यानंतर द फ्यू त्यानंतर व्हेरी फ्यू बरोबर. म्हणजे काय तर अ फ्यू त्याच्यानंतर द फ्यू आणि त्याच्यानंतर व्हेरी फ्यू प्लस मटेरियल नाउनचा वापर केला जात नाही. त्यामध्ये एक आपण महत्वपूर्ण वाक्य पाहणार आहोत. माय डॉटर टेक अ फ्यू मिल्क बरोबर. माय डॉटर टेक अ फ्यू मिल्क बरोबर. त्यामध्ये पहिला आहे हा रूल काय आहे? अ फ्यू द फ्यू व्हेरी फ्यू प्लस मटेरियल नाउनचा वापर केला जात नाही. माय डॉटर टेक अ फ्यू मिल्क एव्हरी डे बरोबर. एव्हरी डे. परंतु विद्यार्थी मित्र मला काय सांगायचंय की आपण मटेरियल नाउन सोबत हा फॉर्म वापरू शकत नाही बरोबर आहे. म्हणजे वाक्य कधी करेक्ट होईल? माय डॉटर बरोबर आहे. माय डॉटर टेक मिल्क एव्हरी डे. विद्यार्थी मित्र हे तुमचं करेक्ट वाक्य आहे. कळतंय का? आपला नियम काय सांगतो? अ फ्यू द फ्यू व्हेरी फ्यू प्लस मटेरियल नाउनचा वापर केला जात नाही. एक्झाम्पल असं आहे माय डॉटर टेक अ फ्यू मिल्क एव्हरी डे. माय डॉटर टेक अ फ्यू आपण वापरतो का? मटेरियल नाउनच्या आधी आपण अ फ्यू वापरत नाही. त्यामुळे अ फ्यू वाक्यातनं निघून जाणार. अ फ्यू आहे ते आपल्याला रिमूव्ह करावं लागणार, काढून टाकावं लागणार. मग जर आपण विद्यार्थी मित्र अ फ्यू काढून टाकलं तर आपलं अ फ्यू वाक्यातनं काय जाणार? निघून जाणार आहे. अ फ्यू जे वाक्यामध्ये आहे ते अ फ्यू वाक्यामधून काय होणार आहे? निघून जाणार आहे. मग जर अ फ्यू वाक्यामधून निघून गेलं तर अ फ्यू मी पुसून टाकतो. आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे. मग आपलं वाक्य करेक्ट झालं. माय डॉटर टेक मिल्क एव्हरी डे.
दिस इज दी ग्रामर हे विद्यार्थी मित्र असंच शिकायचं असतं बरोबर की जे काही त्यातलं रिम्युवेशन असतं ते रिम्युवेशन आपल्याला काय करायचं असतं शिकायचं असतं. त्याच्यानंतर आपण एक दुसरं वाक्य घेऊ वाटल्यास व्हेरी फ्यू ऑइल्स was take very few oils was take to the company very few oils was take to the company बरोबर का very few oils was take to the company very few पहिला नियम काय की माय डॉटर बरोबर अ फ्यू त्याच्यानंतर द फ्यू अ फ्यू त्याच्यानंतर द फ्यू त्यानंतर व्हेरी फ्यू प्लस मटेरियल नाउनचा वापर केला जात नाही. माय डॉटर टेक मिल्क एव्हरी डे माय डॉटर टेक मिल्क एव्हरी डे त्यातलं सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला असं सांगतं काय आहे व्हेरी फ्यू ऑइल्स वॉज टेक टू दी कंपनी व्हेरी फ्यू ऑइल्स वॉज टेक टू दी कंपनी परंतु आपण व्हेरी फ्यू हा शब्द मटेरियल नाउनच्या आधी आपण वापरत नाही कारण ऑइल्स हे काय आहे तुमचं मटेरियल नाउन असलेलं आपल्याला पाहायला मिळेल बरोबर म्हणजे वाक्य करेक्ट कधी होईल ऑइल्स वॉज टेक टू दी कंपनी ऑइल वॉज टेक टू दी कंपनी असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वाचा नियम आहे की जो नियम सर्व आणि हे जे विद्यार्थी मित्र नियम आहे हे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला काय आहेत अत्यंत महत्वाचे असलेले पाहायला मिळतील. वाटल्यास तुम्ही स्पर्धा परीक्षांचा एक पेपर काढून बघा आणि तो अनालिसिस करा तुम्हाला नक्की हे खरं आहे असं म्हणजे खरंच आहे. तुम्ही जोपर्यंत पेपर काढत नाही आणि जोपर्यंत पेपर तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुमचा ह्याच्यावर विश्वास नाही बसणार. कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही. मेनीचा वापर केला जात बरोबर मेनीचा वापर केला जात नाही. कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही. तर मग मेनीचा वापर केला जात नाही मग कसला वापर केला जातो तर त्याचाच इनवर्स भाग तुम्ही लिहून घ्या की कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मचचा वापर केला जातो बरोबर. कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही बरोबर. कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही बरोबर. कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही. मग बघा की फॉर एक्झाम्पल ऑइल हे मटेरियल नाउन आहे तर मेनी ऑइल असं आपण कधी म्हणू का नाही का कारण मटेरियल नाउनच्या आधी मेनीचा वापर केला जात नाही. मग विद्यार्थी मित्र समजा ऑइल हे मटेरियल नाउन आहे त्याच्या आधी आपण मच लिहिला तर हे वाक्य बरोबर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी आपण मेनीचा वापर करत नाही. मग कोणत्याही मटेरियल नाउनच्या आधी आपण कसला वापर करतो तर मचचा वापर करतो. म्हणजे जिथे पदार्थवाचक नाम येतं असं लिहून घ्या की पदार्थवाचक नाम जे असतं बरोबर त्या पदार्थवाचक नामाच्या आधी आपण काय वापरत नाही पदार्थवाचक नामाच्या आधी आपण
मेनी वापरत नाही. त्यानंतर हे जे असणार पदार्थवाचक नाम आहे, या पदार्थवाचक नामाच्या आधी मच वापरलं जातं. म्हणजेच मटेरियल नाउनच्या आधी मेनी कधी वापरलं जात नाही, तर मटेरियल नाउनच्या आधी मचच काय केलं जातं, वापरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही वाटल्यास काही वाक्य बघा पेपरमध्ये आलेली वगैरे की तुम्हाला समजेल. विद्यार्थी मित्र, नियम अत्यंत सोपे आहेत, परंतु नियम लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्हाला तुमची स्वतःची एक आपण धाटणी म्हणू ती काय करावी लागेल, तयार करावी लागेल. का? कारण प्रत्येकाची लक्षात ठेवण्याची जी पातळी आहे ती विभिन्न प्रकारची असल्यामुळे नियम सर्वांना सारखाच आहे. म्हणजे जे ग्रामॅटिकल रूल्स आहेत सर्व विद्यार्थ्यांना काय असतात ते सारखेच असतात, परंतु लक्षात तुम्ही कसं ठेवता हे सुद्धा महत्वाचं आहे. न्यूमेरल मटेरियल नाउन सोबत म्हणजे न्यूमेरल मटेरियल नाउन सोबत म्हणजे न्यूमेरल आहे, बरोबर आहे. न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही. न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरलं जात नाही, बरोबर. न्यूमेरल आहे ते न्यूमेरल मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही, बरोबर. न्यूमेरल जे आहे ते न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही, बरोबर. त्यानंतर आपण पुढचा नियम बघून घेऊ की हा सुद्धा नियम अत्यंत महत्वाचा आहे. मटेरियल नाउन नंतर, बरोबर, मटेरियल नाउन नंतर इज, बरोबर, मटेरियल नाउन नंतर इज, वॉच, हॅज, V1 SES, बरोबर आहे, SES आहे, हे काय केलं जातं, वापरलं जातं, बरोबर. हे वापरले जाते. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की न्यूमेरल नाउन आहे त्या मटेरियल नंबर, पहिला नियम असा आहे की तो हा सांगतो की न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही. पुढचा नियम असा आहे की मटेरियल नाउन नंतर आर वेअर हॅव V1 वापरले जाते, बरोबर, वापरले जाते, बरोबर. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की हा भाग हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल की बघा न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही. त्यानंतरचा एक नियम आहे की मटेरियल नाउन नंतर इज, बरोबर, म्हणजे याला मी म्हटलं बॉक्स करतो. मटेरियल नाउन नंतर इज, वॉच, हॅज, V1 SES वापरले जात नाही. मटेरियल नाउन नंतर आर, वेअर, हॅव आणि V1 वापरले जात नाही, बरोबर. तर विद्यार्थी मित्र हो, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल की न्यूमेरल हे मटेरियल नाउन सोबत वापरले जात नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे मटेरियल नाउन नंतर इज, वॉच, हॅज, V1 S आणि ES वापरले जात नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मटेरियल नाउन नंतर आर, वेअर, हॅव, V1 वापरले जाते. तर विद्यार्थी मित्र बघा की मटेरियल नाउन कोणकोणते डिटरमायनर यूज करू शकतो, बरोबर. मटेरियल नाउन आहे तो मटेरियल नाउन कोणकोणते डिटर्मिनर वापरतो. तर विद्यार्थी मित्र बघा मटेरियल नाउन मध्ये सुद्धा काही डिटर्मिनर असतात.
हे डिटर्मिनर आपण मटेरियल नाउन मध्ये काय करू शकतो, आपण वापरू शकतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे सम प्लस मटेरियल नाउन. बरोबर, सम प्लस मटेरियल नाउन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. सम प्लस मटेरियल नाउन. त्यानंतर लिटल. बरोबर, त्यानंतर लिटल, अ लिटल, द लिटल. बरोबर, अ लिटल, द लिटल प्लस मटेरियल नाउन. बरोबर आहे विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या की डिटर्मिनर जे असतात हे डिटर्मिनर सम प्लस मटेरियल नाउन असा डिटर्मिनर मी काय करू शकतो, यूज करू शकतो. लिटल, अ लिटल, द लिटल प्लस मटेरियल नाउन आपण काय करू शकतो, वापरू शकतो. बरोबर, त्यानंतर सम प्लस मटेरियल आपण मटेरियल नाउन आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, वापरू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र अजून आपण जे महत्त्वाचे काही रूल्स आहेत ते आपण वापरणार आहोत. विद्यार्थी मित्र बघा की हे जे काही डिटर्मिनर आहेत किंवा हा जो काही भाग आहे हा मटेरियल नाउन साठी पूर्णतः सफिशियंट म्हणण्याच्या अगोदर आपण अजून एक जो नियम आहे तो आपण काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत. ऑल धिस आणि दॅट, ऑल धिस दॅट प्लस मटेरियल नाउन असेल तर ते मटेरियल नाउन सुद्धा आपण काय करू शकतो, वापरू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्र इथे आपला जो मटेरियल नाउन हा जो टॉपिक होता, हा मटेरियल नाउन हा टॉपिक आपला काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण काय बघणार आहोत की याच्यानंतर आपण जे काही आपले काउंटेबल अनकाउंटेबल नाउन होते त्याच्यानंतर कंपाऊंड नाउन आहेत, या कॉन्सेप्ट आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत.